नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन या चॅप्टर नंबर 4 याला सुरुवात केलेली आहे. त्याच्यातला पहिला टॉपिक आपण बघितला, कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल. कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल रेशो दिला असताना आणि त्या ट्रायंगलच्या तिघी साईड दिल्या असतात. सेकंड ट्रायंगल आपण कशा पद्धतीत काढतो याचं आपण पार्ट फर्स्टमध्ये आपण बघितलं. आता त्याच्यातला दुसरा पार्ट आपल्याला बघायचा आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजंट टू अ सर्कल. कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल टू अ सर्कल याच्यात दोन पार्ट आहेत, ॲट अ पॉईंट ऑन द सर्कल अँड ॲट अ पॉईंट आउटसाइड द सर्कल. आपण पहिला पार्ट बघू, ॲट अ पॉईंट ऑन दी सर्कल. ऑन दी सर्कल, जर सर्कलवर पॉईंट असेल तर त्या सर्कलला टँजंट कशी काढायची त्याचे दोन पार्ट आहेत. त्या दोन पार्टमध्ये पहिला पार्ट आपण बघू, युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे सर्कलचा सेंटर यूज करून आपल्याला टँजंट काढायची. आणि सेकंड पार्ट त्याच्यातला आहे विदाउट युजिंग द सेंटर. मग पहिला पार्ट बघू, युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल. फॉर एक्झाम्पल, त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल हे प्रॅक्टिस सेट 4.1 मधलं 4.2 मधलं पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आहे. Construction a tangent to a circle with center P and radius 3.2 cm at any point M on it. आता आपण त्याचे कन्स्ट्रक्शन ड्रॉ करणार आहोत. आपल्याला दिलेलं आहे सेंटर P, सेंटर दिलेला आहे आणि त्याची रेडियस दिलेली आहे 3.2 cm. यूज द कंपास अँड स्केल and the distance is given in compass is 3.2 centimeter. This is the radius of the circle. Then draw the circle. In this way, to draw the circle with radius 3.2 centimeter and the point of center is named as a P. Then one ray is drawn to suppose this is the point on the circle, any point on the circle, this point is M, and draw the ray PM. Then also use the compass. Still point is put in point M and approximate distance is given in compass. One segment is drawn, one arc is drawn in inner side and one arc is drawn in a outer side. This is the segment, and the basic construction we have used in segment, perpendicular is drawn. This is the basic construction. This is the segment, this point to this point. The distance is given in compass is half and more. One arc is drawn in upper side, also in lower side. The distance is same. Put the still point in the another cut arc and intersecting arc is drawn in this way. Then this point, draw the line, this point and this point, the perfectly intersect or in M point, in a M point. This is the tangent is drawn from the point on the circle. M is the point on the circle, P is the center of the circle, the radius is 3.2 centimeter. This is the construction using the center of the circle. Construction of tangent to the circle at a point on the circle. This is the construction. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन याच्यामधला कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजंट टू अ सर्कल ॲट अ पॉईंट ऑन द सर्कल याच्यातला पहिला पार्ट आपण बघितला. पहिला पार्ट होता युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल. आता आपल्याला
दुसरा पार्ट आपल्याला बघायचा आहे, विदाऊट युजिंग द सेंटर ऑफ दी सर्कल. म्हणजे सेंटरचा वापर न करता आपल्याला टँजंट ड्रॉ करायची आहे ऑन द पॉईंट टू द सर्कल. त्याचे एक्झाम्पल घेतलं आहे 4.2 मधलं. तिसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे, 3 नंबरचं एक्झाम्पल घेतलं आहे 4.2 मधलं. फॉर एक्झाम्पल, ड्रॉ अ सर्कल ऑफ अ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट विदाऊट युजिंग द सेंटर. ॲट एनी पॉईंट ऑन इट. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला पॉईंट एम दिलेला होता, इथं नाव दिलेलं नाही आहे. आपण सेंटरचं नाव पी दिलेलं होतं, इथं दिलेलं नाही आहे. परंतु आपण सेंटरचं नाव आपल्या पद्धतीत घ्यायचं आणि एनी पॉईंट म्हणजे कोणता पॉईंट घ्यायचा तो आपल्या पद्धतीत घ्यायचा. पी जर सेंटर घेतलं तर ए हा पॉईंट घ्यायचा, ए सेंटर घेतलं तर एक्स हा पॉईंट घ्यायचा, एनी वन. या पद्धतीत त्याचं सोल्युशन और त्याची जी फिगर आहे ती ड्रॉ आपण करू. आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये रेडियस दिलेली आहे 3.6 सेंटीमीटर. यूज दी कंपास अँड पुट द डिस्टन्स 3.6 सेंटीमीटर in compass and draw the circle. The distance is given is 3.6 centimeter and draw the circle. The center point, आपल्याला सेंटर पॉईंट दिलेला नाही आहे, आपण घेऊ हा सेंटर पॉईंट. दिस पॉईंट इज ए पॉईंट. देन विदाउट युजिंग द सेंटर. आता आपण मागच्या याच्यामध्ये सेंटरचा यूज केला होता, एक रे ड्रॉ केला होता. आता विदाउट युजिंग द सेंटर ऑन द पॉईंट एनी पॉईंट आपण एक पॉईंट घेऊया या ठिकाणी. दिस द पॉईंट बी पॉईंट. हा बी पॉईंट घेतला. आता या ठिकाणी एनी पॉईंट आहे, विदाउट युजिंग सेंटर. एक ट्रायंगल काढायचा ॲप्रॉक्सिमेट. बी पॉईंटपासून सुरुवात करायची आणि ट्रायंगल ड्रॉ करायचा या पद्धतीत. This is the triangle. या पद्धतीत ट्रायंगल ड्रॉ केला. आता आपण एक बेसिक कन्स्ट्रक्शन घेतलेलं आहे, कॉन्ग्रंट अँगल काढायचं. तर कॉन्ग्रंट अँगल आपल्याला बी जवळ काढायचा आहे. काय कोणाजवळ? बी जवळ. कंपास घ्यायची. दिस पॉईंट याला नाव देऊन द्या, सपोज दिस इज द सी अँड डी. अँगल डीला कॉन्ग्रंट अँगल बी काढायचा आहे. कंपास घ्या, कंपासमध्ये ठराविक अंतर घ्या, एक कट ड्रॉ करा. तेच अंतर राहू द्या, स्टील पॉईंट बीवर ठेवा आणि इकडच्या बाजूला एक कट अंतर घ्या. त्यानंतर कंपासमध्ये मधलं अंतर ड्रॉ करा, जसं आपण कॉन्ग्रंट अँगल काढला तसा. हा कट पॉईंट जवळ ठेवा आणि या इकडच्या बाजूने एक अंतर ड्रॉ करा. आता या ठिकाणी एक पॉईंट तयार झाला, हा पॉईंट आणि बी पॉईंट. यामधून एक लाईन ड्रॉ करायची. यामधून काय करायची? एक लाईन ड्रॉ करायची आहे. दिस इज द टँजंट. ती परफेक्टली बी पॉईंटमधून जाईल. परफेक्टली कशात जाईल? बी पॉईंटमधून जाईल. दिस इज द tangent draw without using the center, to the any point on the circle. या सर्कलमध्ये कुठेही पॉईंट घ्या, या पद्धतीत आपल्याला त्या पद्धतीत टँजंट ड्रॉ करता येईल.